स्वामी समर्थ महाराज प्रकट दिनानिमित्त ब्रह्मांड नायक वटवृक्ष श्री स्वामी समर्थ मंदिर धुळे तर्फे भव्य पालखी मिरवणूक सोहळा संपन्न झाला। शहरातील गणपती मंदिर शेजारी असलेल्या ब्रह्मांड नायक वटवृक्ष श्री स्वामी समर्थ मंदिर धुळे या ठिकाणी 31 मार्चला श्री स्वामी समर्थ महाराजांच्या प्रकट दिनानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं, ज्यात प्रामुख्याने सकाळी 7:45 वाजता स्वामींच्या मूर्तीचा अभिषेक करण्यात आला। सकाळी 8:30 वाजेच्या सुमारास भूपाळी आरती करण्यात आली। 10:30 वाजता नैवेद्य आरती करण्यात आली। 11:30 ते 3 दरम्यान महाप्रसादाचं वाटप करण्यात आलं, तर दुपारी 4 वाजता स्वामींच्या पालखीची मिरवणूक ब्रह्मांड नायक वटवृक्ष श्री स्वामी समर्थ मंदिरापासून संपूर्ण मंदिर परिसरात पालखी मिरवणूक काढण्यात आली। यावेळी वाजत गाजत नाचत भाविक भक्त या पालखी मिरवणुकीत सहभागी झाले होते। तर सायंकाळी 7 वाजता स्वामींची आरती आणि महाप्रसाद वाटप करण्यात आला। अतिशय भक्तिमय वातावरणात सर्व धार्मिक कार्यक्रम पार पडले, तर भाविक भक्त या ठिकाणी मोठ्या संख्येनं यावेळी उपस्थित होते। ब्रह्मांड नायक वटवृक्ष श्री स्वामी समर्थ मंदिर धुळे दरवर्षीप्रमाणे यावर्षी आपल्या वटवृक्ष श्री स्वामी समर्थ मंदिरामध्ये स्वामी समर्थ महाराज प्रकट दिन आहे। सकाळपासून आपल्या मंदिरामध्ये सकाळी 7:45 वाजता अभिषेक झाला। स्वामी समर्थ महाराजांच्या मूर्तीचा आणि पाद्यपूजा केली। त्याच्यानंतर आपण 10:30 वाजता नैवेद्य आरती केली। नंतर शंकर महाराजांचं भजनाचा कार्यक्रम आज आपण ठेवला होता सांभाळून। त्याच्यानंतर सकाळी 11 वाजेपासून ते 3 वाजेपर्यंत महाप्रसादाचा भंडाराचा कार्यक्रम होता। त्यामुळे एकदम चांगल्या प्रमाणामध्ये प्रतिसाद पण चांगला मिळाला आणि आता पालखी सोहळा पण निघालेला आहे। यावेळी ब्रह्मांड नायक वटवृक्ष श्री स्वामी समर्थ महाराज यांचं दर्शन घेऊन या ठिकाणी भाविकांनी प्रसादाचा लाभ घेतला। या कार्यक्रमासाठी वटवृक्ष श्री स्वामी समर्थ मंदिर सर्व सेवेकरी यांनी अथक परिश्रम घेतले। दरम्यान आयोजकांकडून या पालखी मिरवणुकी संदर्भात सविस्तर माहिती देखील देण्यात आली आहे। ब्युरो रिपोर्ट, माझा महाराष्ट्र न्यूज, धुळे।